नमस्कार मित्रांनो, लई दिवसानं ब्लॉग बनवतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्मदेव सर्वकार्येषु सदा सर्वदा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. म्हटलं ऑफिसला जाताना एकदा आपला व्लॉगिंग सेटअप टेस्ट करूया. टुपुक टुपुक. माईकची लढतर होती, माईक नव्हता म्हणून माईक लावला आहे. आता नवीन माईक घेऊन मस्तपैकी बघूया याच्यामध्ये तर आवाज येतोय काय. तू न भातला आणि भावराचा कोरणी गुलाम होऊन तुझा उभा तुझ्या समोर. तर अजून एक रिझन म्हणजे आज ब्लॉग बनवायचं. तर आज आहे मराठी भाषा गौरव दिन. मराठी साहित्यातले ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंती आहे. म्हटलं त्याच निमित्तानं का असं नाही ब्लॉग बनवूया. आणि तेवढंच ऑफिसला जाताना एक तर आज मराठी भाषा गौरव दिन पण आहे. परत आपला ब्लॉगिंग सेटअप माईक पण टेस्ट होईल. म्हटलं माईकमध्ये आवाज येतो आहे नाही येतो आहे, सेटिंग चेंज करायला पाहिजे नाही करायला पाहिजे. तर मला माहीत नाही आता तुम्हाला होती का नाही, पण आम्हाला का नाही कुसुमाग्रजांच्या भरपूर कविता होत्या शाळेला असताना. त्यातल्या मला 2 कविता आठवतात. 8वी का 9वीला एक होती जालियनवाला बाग. जी कविता होती याच्यावर जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला होता त्याच्यावर. आणि एक कविता होती 7वीला, ती होती तिमिरातुनी तेजाकडे. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार याभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआ मुचाने जीवना. अशी होती ती कविता एक. जी कविता लक्षात का राहिली कारण त्या शैक्षणिक वर्षात आमच्या इथं नवीन मॅडम जॉईन झाल्या त्या. आणि त्यांनी का नाही तर मी म्हणत काय होतं तर आज कुसुमाग्रजांची जी कविता होती जी आता मी तुम्हाला सांगितली सर्वात्मका शिवसुंदरा. बऱ्याचशा शाळेमध्ये प्रार्थना पण होती ती आमच्या वेळी तरी ॲटलिस्ट. आताचे नाही माहिती, आताच्या शाळेत मराठी प्रार्थना असतात का नाही हे पण नाही माहिती. काय इंग्लिश चालू आहे. तर ती होती कविता. तर ते लक्षात राहण्याचं कारण म्हणजे की नाही त्याच वर्षी आम्हाला एक मराठी शिक्षिका आल्या होत्या नवीन मॅडम. आणि त्यांनी काय केलं तर म्हणजे आम्हाला मराठी विषयाला नाही शिक्षक अजून मिळाला नव्हता. मग त्यांनी काय करायचे फ्री तास असला की नाही यायच्या. आणि फ्री तासाला आल्यावर का नाही मराठी जे पुस्तकातल्या जी कविता होत्या म्हणजे त्यावेळी कसं असायचं पद्यभाग गद्यभाग आणि स्थूल वाचन असे 3 भाग असायचे मराठी पुस्तकात. आता माहीत नाही कसा आहे सिलेबस, पण आम्हाला तसं होतं. पहिला गद्यभाग सगळी धडं, त्याच्यानंतर मग पद्यभाग, त्याच्यामध्ये सगळ्या कविता. अभंग पहिला सुरुवात काय मग अभंगवाणी. त्याच्यानंतर मग त्याच्यात होते हे स्थूल वाचन ज्याच्यावर म्हणजे काही क्वेश्चन मार्क्स वगैरे नाही यायचं, पण ते नुसतं वाचनासाठी. बाटली विसरले. हां, तर त्या मॅडम काय करायच्या नुसतं येऊन का नाही
चाल लावायच्या प्रत्येक कवितेला. म्हणजे कवितेला ऑफ तासाला आलं की त्यातली एखादी कविता घ्यायची आणि त्या कवितेला चाल लावत होत्या. त्याच्यामुळे ती कविता लक्षात राहिली. आणि नंतर असं नाही का रेडिओवर ती कविता ऐकायला मिळायची कधीतरी. त्यामुळे ही कविता लक्षात राहिली. विष्णू वामन शिरवाडकरांची, कुसुमाग्रजांची, ती मिरातुनी तेजाकडे. तर अजून एक म्हणजे मला आठवतं आम्ही कॉलेजला असताना का नाही मराठी भाषा दिना दिवशी ते गाणं रिलीज केलं होतं. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. म्हणजे मराठी सिनेसृष्टीतल्या किंवा सगळे जे संगीतकार आहेत बऱ्यापैकी नावाजलेले गायक, अभिनेते, अभिनेत्री त्यांनी मिळून ते म्हणलेलं आणि त्यांच्यावरती चित्रीकरण केलेलं गाणं. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. असं होतं. तर मला फक्त ह्याच्यातनं एक सांगायचं बाबांनो, आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मराठी भाषेच्या अनेक भाषा आहेत, म्हणजे बोलीभाषा आहेत. जसं की आता आम्ही कोल्हापूर साईडला आमची बोलीभाषा वेगळी आहे, विदर्भातली वेगळी, नाशिक साईडची वेगळी, नगर साईडची वेगळी, पुण्यात वेगळी. तर जी लोक आहे का नाही कामानिमित्त, शिक्षणानिमित्त आपला भाग सोडून दुसऱ्या भागात जातात, त्यांनी ही भाषा आपली जपायला पाहिजे असं मला कुठंतरी वाटते. नाही उगाच त्याच्या आईला पुण्यात आलं की उगाच काय आहेत माझे मित्र लय राग येते मला. म्हटलं अरे आपली भाषा जपा की. इथं आल्यावर असं पूर्ण म्हणजे काय फॉरेनला जाऊन आल्यागत बघतात. भाषा तर एकदम कायापलट. असं करू नका. मराठी भाषा दिन आज. आपली भाषा बोलीभाषा जपा, पुढं न्या, एका पिढीतून दुसऱ्या पिढीला ट्रान्सफर करा. जपणार कोण मग, हे पुढे नेणार कोण, त्यासाठी सांगतोय, बाकी काय नाही. अनेक म्हणजे सांगायचं होतं की माझ्या डोक्यात एक कल्पना आली, आयडियाची कल्पना. तर मी मध्ये एक चॅनल काढलं होतं ज्याच्यामध्ये का नाही आता मी जॉब करतो आहे IT मध्ये. तर IT मध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट्स असतात की नाही त्या मी टाकवत होतो तिथं मराठीमध्ये, जेणेकरून बाबा लोकांना ते कळावं. कारण मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये एक प्रॉब्लेम काय अनुभवला की इंग्रजीचा प्रॉब्लेम होतो आहे बऱ्यापैकी पोरांना इंजिनिअरिंगला गेल्यावर किंवा सायन्स डायरेक्ट मराठी माध्यमातून इंग्लिश माध्यमामध्ये आल्यावर कन्सेप्ट कळत नाहीत. मला वाटतं प्रत्येक सेमिस्टरला मित्रांना सांगायचं कन्सेप्ट मराठीमध्ये असं असते तसं असते आणि त्यांना लिहून द्यायचं सोप्या भाषेत इंग्रजीमध्ये, ॲटलिस्ट पासिंग पुरतं की बाबा हे असं आहे हे तसं आहे. आणि मी त्याच्यासाठी मग चॅनल काढलं आणि सॅम्पलसाठी व्हिडिओ वगैरे टाकले, पण काय कोण बघितलं नाही. म्हणलं जाऊ दे, कोण बघना म्हणलं. आणि मी पण एवढं लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. बघत नाहीत तर लोक राहू दे म्हटलं, आता काय बघत नाही तर आम्ही काय बघा तर म्हणू शकत नाही. तेच आज माझ्या डोक्यात एक अशी आयडिया आल्या की लहान लहान गोष्टी ज्या असतात, जे कन्सेप्ट्स असतात इन जनरल असं नाही की टेक्निकल किंवा बाबा IT रिलेटेड वगैरे, इन जनरल त्या असं ऑफिसला जाताना का नाही एक्सप्लेन करत जायचं, असं माझ्या डोक्यात आयडिया आल्या. मराठीमध्ये इंग्लिश काय नाही, मराठी. बघू काय पण असू दे. डेली लाईफमध्ये ज्या आपण गोष्टी वापरतो, डेली लाईफमध्ये ज्या असतात त्या. लिस्ट ट्रॅफिक आहे, 10 वाजले, लेट झालेला आहे. मीटिंगचं टायमिंग आहे 10, तर आता वाजले 10.
तसं मी जाऊ शकतो या दोघांच्यामधनं, काहीच प्रॉब्लेम नाही मला जायला. सौभाग्य बोलतो मराठी. एवढं कसं काय ट्रॅफिक आहे आज. तर तेच तशी एक इच्छा आहे माझी. इन जनरल कन्सेप्ट जे काय असतील, इन जनरल जे काही असतील लहान सहान गोष्टी ज्या आम्हाला आत्तापर्यंत आमच्या करिअरमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकलो, किंवा इन जनरल जसं की फॉर एक्झाम्पल एक बेसिक म्हणजे बाबा टॅक्स भरतो आहे आम्ही आता ॲज अ सॅलरीड एम्प्लॉई. मग ते टॅक्स स्लॅब्स कसं कॅल्क्युलेट होते किंवा टॅक्स कसं कॅल्क्युलेट होतो आहे. तर घरातल्यांना कसं वाटतं माहिती आहे काय, बाबा पगार किती आहे तुला, 10 लाख. हो 10 लाखाचं करतोस काय. पण ते तसं नसते. 10 लाखातलं 7 लाखच हातात येत असतात, 8 लाखच हातात येत असतात. मग हे सगळं काय कसं अशा गोष्टी, किंवा ट्रॅफिक नियम्स असतात ना, ट्रॅफिकचे काहीतरी ते असलं काहीतरी एक्सप्लेन करत जायचं असं प्लॅन आहे. ॲट द सेम टाईम जे आपलं टेक्निकल चॅनल होतं ते पण वाढवायचं अशी इच्छा आहे. बघू आता काय होतं आहे. आज मराठी भाषा दिन आहे म्हणून ते इच्छा व्यक्त केलेली आहे. असंच दर आठवड्याला ऑफिसला ज्यावेळी जातो त्यावेळी कन्सेप्ट उचलायचे आहे आणि एक्सप्लेन करायचे आहे. बस इतकाच करणे काय. हां चला, आपलं ऑफिस आलेलं आहे जवळ. तर सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि बाबांनो, आपली भाषा जपा, लाज वाटून घेऊ नका बेंचोत मराठी बोलतोय म्हणून. गर्वानं बोला. गावठी तर गावठीचं काय संबंध आहे, आमची भाषाच ती आहे. गावठी काय, लाज वाटून घेऊ नका की याला काय वाटेल, त्याला काय वाटायचं वाटू दे, तू बोल तुझी भाषा. पुढं न्यावं भाषा, आपली बोलीभाषा जी काय ती, असं ठेवू नका. जपणार कोण ही भाषा मग. आणि लय काय शहाणं म्हणत नाहीत भारी बोलल्यावर, हा ना जा ना या ना, तुमच्या आईचा दादा. आपली बोलीभाषा बोला, आपली बोलीभाषा टिकवा, आपल्या परंपरा संस्कृती टिकवा. एका पिढीसनं दुसऱ्या पिढीला आपण जे काही शिकलो लहानपणी ते द्या. बस एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.